श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना सुंदर सुंदर अनुभव तर येतच असतात. कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्ताला मिळालेली असते आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते तेव्हा आगळे वेगळे आणि सुंदर असे चमत्कार भक्तांच्या आयुष्यात होण्यास सुरुवात होत असते. आणि हेच चमत्कार आपल्या चॅनलवरती भक्तांच्या स्वभाषेमध्ये शेअर केलेले जातात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि याने मी इथून व्हिडिओ सोडला की याचे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि स्वामींचे सुंदर असे अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. स्वामींचे अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. त्याचबरोबर स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि जे स्वामींचे अनुभव ऐकत असतात तो भक्त हा नेहमीच भाग्यवंत असतो, कारण ही देखील एक स्वामींची सेवाच असते. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे छत्रगुण नागरगोजा आहे. त्या दादांनी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. चला तर मग त्या दादांचा अनुभव दादा सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नागरगोजी छत्रगुण बोलतोय मी. बोला ना दादा. अनुभव शेअर करायचा होता मला. अरे वा. बोला, काय आले अनुभव? अनुभव दोन आलेले आहेत. अनुभव मला की माझ्या डोळ्यात एक तर डोळा गेलता, मी एका डोळ्यासाठी अनुभव गेलता तुम्हाला मागल्या वेळेस एक महिन्यापूर्वी. एक तर डोळा गेलता म्हणजे? एक डोळा गेलता माझा, म्हणजे गेलेलाच आहे दिवस, सध्या गेलेलाच आहे कायमच. अरे बापरे, त्याला काय झालं होतं? त्याला त्याच्यात एक काडी गेलती. हा. काडीचा अनुभव सांगितलेला आहे मी, डॉक्टरकडे गेलो असं झालं तर. हो हो हो, तो सांगितलेला आहे की, पण तो गेला बोलला तुम्ही, तो म्हणते दुसऱ्या डोळ्यात दररोजच काडी जायला लागली, दररोज. कस काय? काय झालं काय नाही ती, पण ते दररोज काडी जायला लागली. महाराजाला म्हणलं हे दररोजच व्हायला लागली, काय व्हायला लागली ते समजा. मग मी काय केलं, स्वामी समर्थ महाराजाला चिठ्ठी टाकली. हा. चिठ्ठी मला त्यांनी सांगितलं तुला करणीचा बाध्या केलाय म्हणून. हा. अरे बापरे. करणीचा बाध्या केला. मग मी कुठं पाहू, हे दोन पर्याय दिले त्यांना मी. मी हे कोणत्या ठिकाणी जाऊन पाहू, काय करू. त्यांनी मला त्या गावाचं नाव सांगितलं. मी त्याच्यामध्ये त्या गावाचं नाव सांगत नाही. आवाज येत नाही दादा, ओ खरखर जास्त करतोय. आवाज येतोय दुसरा बस. हॅलो. हा बोला ना. तर तुम्ही ज्याच्याकडून बघितलं की तुम्हाला करणीची बाधा आहे त्याला विचारायचं नव्हतं का काय उपाय वगैरे असेल? मी त्यांना विचारलं ना ती करणीचा बाधा केलेला. मग ते मी उपाय चालू केले त्याच्यावर. हा. त्याच्या उपाय चालू केले, मला फरक पडायला लागला. म्हणून आणि जे मेन होतं ते पाच उतार्याचे काय म्हणतात ते, 5 उतार्यात आमुष्याचा उतार असतो त्याच्यावर. हा. त्या आमुष्याला मग ते 15 तारखेला आमुष्या सांगितली. त्यावेळेस तुमचं क्लिअर होईल म्हणले. परंतु स्वामी समर्थ महाराजांनी मला लवकरात लवकर मार्ग दाखविला. त्यांच्यामुळे माझा डोळा तो वाचला, नाहीतर मी चिका आंधळा झाला असतो आता. बापरे, अगोदर तर एक डोळा खराब झालेलाच आहे. हा, तो खराब झाला. आणि त्या मग महाराजांनी मला त्या डोळ्यातून लवकरात लवकर मार्ग दाखविला. ते मार्ग दाखविल्यामुळे स्वामीमुळे मी कोटे प्रणाम करतो, नतमस्तक होतो त्यांच्या चरणावर. हो ना हो ना. आणि दुसरा एक अनुभव 1 तारखेला आला होता. 3:35 मला एक स्वप्न पडलं.
पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती. हा ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं. हा. मी उठलोच त्या टायमाला, पण त्या दिवशी कसं काय उशीर थोडा उठला, मला उशीरच झाला थोडा. हा हा पण ते ब्रह्ममुहूर्त 3:35 स्वप्न पडलं. हा. तर त्याच्यात दिव्य पुरुष अरे बापरे. हा. स्वामीच्या केंद्रात गेलो असं मी. अरे आणि बापरे. त्याच्या आदल्या दिवशी गेलो बरं का केंद्रात, मुलं मी पत्नी गेलतोच केंद्रात. हा केंद्रात गेलो तर तिथं आरतीसाठी मला समोर घेतलं त्यांनी. हा आणि बाकीचे सेवेकरी होते ते 20-25 लोक होते, ते मागे बसलेले होते, हम्म. उभा राहिलेले होते. हा स्वामीचा जी मूर्ती असते स्वामीची, हा त्या मूर्तीला सगळे तांदळाने भरलेले होत्या, तांदूळ लावलेले. हा तांदूळ लावलेले होते. तर मग त्या मूर्तीतून ती वाटच पेटाना माझ्याकडून. काडी वळली की विजायची, काडी वळली की विजायची, काडी विजायची की महाराजाला असा क्रोध आल्यासारखा झाला माझ्यावर. अरे बापरे. आणि त्या मूर्तीतून दिव्य पुरुष बाहेर आले. दिव्य पुरुष बाहेर आले तडा तडा. त्यांच्या अंगावर निळी जीन्स पॅन्ट होती. जीन्स. हा, निळी जीन्स पॅन्ट बरं का, हा. आणि पांढरा शर्ट होता. अरे असे तडा तडा बाहेर आले. हा आणि इतकं घाबरलो मी, आणि घाबरूनच उठलो. अर म्हणलं हे स्वामी समर्थ महाराज स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आपल्याला देणे आज. बापरे. हा, मग मी तिथून पुढे उठलो. ब्रह्ममुहूर्त माझी जप केली, पूजा झाली. ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदरच पूजा झाली त्या दिवशी, 1 तारखेला झालेली, त्या दिवशी 1/6/2024. त्या दिवशी तुम्हाला असं जसं स्वामींच्या अंगावर कपडे होते हा, तशा त्या दिवशी तुम्हाला कोण दिसला का व्यक्ती त्या दिवशी? दिवसा का सकाळी? हा, दिवसभरात. म्हणजे 31 तारखेला का? हा, म्हणजे ज्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला स्वप्न पडलं पहाटे, हा 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 हा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तसा माणूस कोण दिसला का जीन्स पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातलेला? नाही 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 नाही, मला तसला माणूसच दिसला नाही. नाही दिसला का? हा. हा, बाप. माणूसच दिसला नाही मला. त्या मूर्तीतून बाहेर आलेली म्हणून ते दिसते, अशी मूर्तीतून बाहेर निघली. माझ्याकडून ते आरतीचं ताट आहे का, हा आरतीला ती पंचारती पेटना. ते महाराजाला क्रोध आला, राग आला, कस का पिटेना म्हणून. हा 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 हा. बाप. राग त्या मूर्तीतून बाहेर निघली ती दिव्य पुरुष. हा हा. 20 वर्षाचा मुलगा होता तो. होय. अरे बापरे. हा, मग तो मुलगा असं तडा 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 बाजूला गेला. तिथून पलीकडे गेल्याच्यानंतर दरवाज्यातून पलीकडे गेल्याच्या नंतर पुन्हा डुकून माझ्याकडे बघतो, हे गेलाय का नाही तिथं ते. हा हा हा. बापरे. मग तेवढ्यात मला जाग आली की उठून बसलो. स्वामी समर्थ महाराज, त्यांना मी लगेच सांगितलं स्वामीला, मला असं असं स्वप्न पडलं. अंगावर काटा झाला माझ्या त्या ब्रह्ममुहूर्ताच्या, माझ्या ते देवपूजेच्या ते ठिकाणी. हा हा. नाही हो, असं स्वप्न पडल्यानंतर अंगावर काटा येणारच की हो दादा. हा, कारण एक तर दिवा पेटत नव्हता, स्वामींच्या केंद्रात गेला आणि अचानकच स्वामी त्यातून ताडकन बाहेर आले म्हटल्यानंतर हा, भीती वाटणारच ना. हा, मग बापरे. खूप छानच अनुभव आहे दादा तुमचा. हो, तेवढाच अनुभव आहे माझा, दुसरं काय नाही. हा हा. आणि ती पहिला तुम्ही ते म्हणाला ना डोळा खराब झालेला, त्याला काय झालं होतं दादा? डोळा त्याला बी अचानकच किरणीचा बाधा केला, पण ते एक डोळा मला माझा घालायचा होता काय काय त्यांना, पण ते स्वामींनी लवकरात लवकर मला निर्णय हे केला, मार्ग दाखविला. हो ना, पण ती पहिला डोळा ते तुम्ही म्हणला ना खराब झाला, गेलाय तो, त्यावेळेस तुम्ही दवाखाना वगैरे केला नव्हता का? दवाखाना करून आलो मी, दवाखान्यात जाऊन आलो. तुम्हाला मी तेच व्हिडिओ टाकलेला होता ना. हा तुम्ही अनुभव एक शेअर केला होता की डोळ्याचा. स्वामींनीच म्हणजे हे त्या डॉक्टरांकडे घेऊन म्हणजे मार्ग दाखवला, रिक्षा घेऊन गेले वगैरे वगैरे. मग सांगू का ते अनुभव मी? सांगितलेला आहे तुम्ही अगोदर देखील. हा, ते सांगितलेलं आहे मी. हो ना, पण मी काय म्हणते, जे तुमचा अगोदर जे तुम्ही म्हणाला ना एक डोळा खराब झालेला आहे, गेलेला आहे, त्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत होता का? मी 2 वर्ष झाले स्वामी सेवेत आहे. अच्छा अच्छा. हा हा. आणि तो डोळा खराब किती अनुभव दिलेत मी. हो की, तुमचे भरपूर अनुभव आहेत दादा. तुमचा आवाज ऐकल्याच माझ्या लक्षात आलं की म्हणजे तुम्ही अनुभव, मी आवाज अगोदर ऐकलेला आहे म्हणून. चालेल चालेल, खूप सुंदर. 2 वर्षापूर्वीच सेवेमध्ये घेतलेलं आहे मला महाराजांनी, आणि मी बी लई हे तर होतो तयार उभे.
मला सेव मध्ये स्वामींनी कसं घेतलं तेच मला हे लागणार. मी इतकं अगोदर हे होतो म्हणजे माझी स्वतःला मी समजतो बरं का. हा मी इतका बदल कसं काय केला महाराजांनी माझ्यात. बदल करायचा होता म्हणूनच आले ना. हा तसंच असतं. मन चांगलं, प्रामाणिकपणा असला की स्वामी घेतात सेवेमध्ये दादा. म्हणजे मला गावातले बरेच लोक म्हणायचे हे कस काय बदलला एवढा बाबा, एवढा बदलला कस काय, हा, हा. इतका बदल कस काय झालाय. कुणीही मला म्हणायचे इतका बदलच कस काय झालाय. हा. मला बदल केला स्वामी समर्थ महाराजांनी, माझ्या आईनी, वडिलांनी, माझ्या गुरुंनी बदल केल्यामुळे मी बदललो. अरे वा. तेच का आपले आई वडील, दुसरं कोणी ते जगामध्ये आई वडील ब्रह्मट नाही का तिथे. हो ना, हो ना. तुमचं काहीतरी पुण्यच दादा म्हणावं लागेल. हा, आई वडिलाचं पुण्य आणि स्वामी समर्थ महाराजांची पुण्य होती म्हणून आपण बदल झाला याच्यात. हो ना, हो ना. त्याच्यामुळेच एवढं सगळं बदललं. कारण नाहीतर जी लोक या मार्गाला नसतात ते येतात आणि त्यांच्यात एवढा बदल होतो म्हणजे ते अशक्यच आहे ना. नाही ना, मिलताई इतके बेकार होतो तुम्हाला माहित नाही. माझी परिस्थिती ह्या मार्गात येण्यामुळे कस काय मला ते समजाना. मी ह्या मार्गात आलो कस काय, स्वामी ह्याच्यात निवडीलं कस काय मला ते समजाना म्हणा. म्हणजे मी ते व्यसन मला लय बेकार होते. व्यसन तुम्हाला सांगतो ताई, ते सोडून देऊन व्यसन त्या अनुभवामध्ये शेअर करून टाकतो मी बरं का. हे व्यसन इतके बेकार होते मला, म्हणजे त्या व्यसनापर्यंत गेलो की तिकडे सुट्टीच नव्हती. तिकडच म्हणजे 1000, 1500 दररोज जातच होते त्या व्यसनात. बापरे. आणि ते व्यसन म्हणजे ते ड्रिंक. दुसरं व्यसन नाही, ड्रिंक घेणं, हे 2-4 गोळा करणं, माग निघाले कुंकडे बी, असंच होतं. पण महाराजांनी ह्याच्यात बदल इतका केला माझ्यात, काय मला समजाना कसं काय बदल केला. अरे वा. नाही हो, स्वामीला मी विनंती करतो, स्वामी एक नंबर काम केलं तुम्ही माझं, खरंच नाम केलं. माझ्याकडून तुमचं नामस्मरण सदैव राहू दे चालू. हो ना, हो ना. आणि पोटामध्ये तुम्ही जेव्हा ड्रिंक करायचा बंद झाला तेव्हा म्हणजे आपोआपच मनाने झाला का काय घेतलं वगैरे होतं? काही औषध नाही, काही नाही. आपोआप मनात आलं ते मनातून बंदच झालं. अरे वा. दादा, तुम्ही पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर एका मुलाने अनुभव शेअर केला होता, ते पण 25 वर्षाचे असतील त्या दादाने केला होता. तर ते देखील बोलले की मी स्वामींचा तारक मंत्र मी ऐकला आणि मला ना तिथून पुढे इच्छाच झाली नाही ड्रिंक करायची. नाहीतर त्या दादाने पण असं सांगितलं, मी कुठेही पडत होतो, कुठेही दारू पिऊन. आणि असा त्या अनुभव मध्ये ते अनुभव घ्या माझा बी. ते अनुभव तुम्हाला सांगितलंच नव्हतं हो. मी माझं असं होतं, मी ड्रिंक केली ताई बरं का. ड्रिंक केली की गाडी पंक्चर झाली म्हणजे झाली. मोटरसायकल होती माझ्याकडे, मला 800-900 रुपये फटका होता. ड्रिंक केली त्या दिवशी 900 रुपये 1000 रुपये फटका होतात. माझ्या पुन्हा मनात स्वामीने एक दिवस संकेत दिला मला, मुंग 3 वेळेस आडवं गेलं बरं का. मी म्हणलं होतोय कशामुळे गाड्या असं. मग माझ्या घरी फोटो होता स्वामी, माझ्याकडून काही चूक होत असली तर क्षमा असू द्या, तिथून पुढे हे करणार नाही. मला त्यांनी 3ऱ्या ते 4थ्या दिवशी ती गाडी पंक्चर व्हायची बंद झाली आणि ती सगळंच झालं. ती बंद झालं. ती 2 वर्ष झाली, कसलंच नाही, ती बंदच. अरे वा. बघा, स्वामींना सुद्धा ते पटत नव्हतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला प्रकारे नुकसान. ते पटत नव्हतं, पण ते मला ते असं गुटखी पुड्या असायची का, त्या गुटखीच्या पुड्या ते 60 ते 70 रुपयाच्या दररोज लागायच्या, 60 ते 70 रुपयाच्या. अरे बापरे. ते 1 वर्ष झाले, ते पण बंद करून टाकलं. कसलंच नाही. तंबाखू खात्यात का ते पण व्यसन होतं. ते तर ते हे डोळ्यात जायच्या अगोदर ते चालू होतं बरं का. पण महाराजाला म्हणलं ते त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असला तर ते बी बंद करून टाकतो. ते बी खरोखर ते तर बंदच करून टाकलं. नकोच म्हणलं, कुणाला जायचं नाही, यायचं नाही, कोणाला आणायचं नाही, यायचं बी नाही. अरे वा. म्हणलं माझ्यापासून ते दूर करा. माझ्यापाशी फक्त चांगले लोक येऊ द्या, वाईट लोक येऊ देऊ नका. आणि जे माझ्या संगतीत चांगलं माणसं, त्यांचं मन चांगलं तेच माणसं माझ्याकडे येऊ द्या. वाईट लोक माझ्याकडे येऊ देऊ नका. समर्था, दिवसभर माझ्याकडून नामस्मरण करून घ्या. माझ्याकडून मी 3 वाजता, दुपारी 3 वाजता बरं का, स्वामीला मी सांगितले माझ्याकडून दुपारी 3 वाजता 21 वेळेस तारक मंत्र म्हणून घ्यायचं. अरे वा. आणि
ओमराम दत्तात्रयांचा एक जप, श्री स्वामी समर्थ महाराजाचा एकच जप आणि 21 वेळेस माझ्याकडून तारक मंत्र म्हणून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. दररोज घ्यायचंय. शेतात असू, घरी असू, कुठं बी असू, पण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. किती छान. आणि मी दररोज गेलो ते तारक मंत्र 2-2.5च्या पुढं चालू करतो मी. स्वामीला सांगितलं होतं मी तुमचा अनुभव जेवढे मला अनुभव आलेले तेवढे ते ताईला सांगणार आहे म्हणलं मी. मग आतून एक ढेकर आला, चालतंय म्हणलं असं ठीक आहे. खूप दिवसापासून तुम्ही दादा अनुभव माझ्याकडे शेअर करता तुम्ही. हो, खूप अनुभव. तुमचा नंबरच व्हिडिओ आलता ना त्याच्यामुळे मी तुमचा नंबरच फिट करून ठेवलेला आहे. अनुभव आहे तुमचे पण. नाही तर डोळ्याचा अनुभव तुम्ही अक्कलकोटला गेलेला तो एक अनुभव शेअर केला होता ना गेल्या वेळेस. हो, अक्कलकोटला गेलेला. काय होतं खरोखरच ते म्हणजे नशीबवानच लोक ना, नाहीतर आजकाल या दुनियेत बघताय ना कोण कोणाचं नाही दादा. नाही. पण तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाण्यापासून स्वामींचं दर्शन घेण्यापासून परत आणीपर्यंत एवढा प्रत्येक गोष्ट स्वामींनी केली. हो, किती छान. मला तो अनुभव खूप आवडलेला आणि कमेंट पण खूप लोकांनी खूप छान केलेल्या होत्या. म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओला श्री स्वामी समर्थ किंवा एखाद्याला खूप अनुभव आवडला तर ते म्हणतात खूप सुंदर अनुभव होता. याच्या व्यतिरिक्त आपल्याला वाईट कमेंट कोणच करत नाही. सर्व खूप छान कमेंट करतात. मला मार्ग लय लवकर दाखवला पण स्वामींनी माझा नाही तर दुसरा डोळा गेला असता बरं का माझा पण. हो ना म्हणजे स्वामींना दुसरा डोळा गेला असता तर मला दिसत नव्हती, मूर्ती दिसत नव्हती, पूजा करायची ओटामधून चाललं होतं आपलं. पण सकाळी जो अभिषेक आपण ब्रह्ममुहूर्त त्यांची पूजा करतो त्या अभिषेक माझं सगळं परपंचाचं उद्ध्वस्त करीत होते ते करणी बाध्या. हो ना आणि देवाला धरून करीत होते. काय देवाला धरून केलेलं आहे. हो ना बापरे. बघा ना काही लोक असे असतात. देवाला इतकी त्यांची वृत्त इतकी स्वामीला सांगितलंय ज्यांनी केलंय आणि ज्यांनी करून घेतलंय त्याला शिक्षा आणि दंड झालाच पाहिजे. 6 महिन्यातच झाला पाहिजे. बापरे. होणार की दादा त्यांना. कारण स्वामी माझ्या कुटुंबाला लेकराला परीक्षामध्ये इतके हुशार असून नापास होते. काही त्यांना मार्क कमी पडत. मी म्हणलं ही कसं काय होतंय गड्या असं. पण ज्यावेळेस मला स्वामींनी मार्ग दाखविला त्यावेळेस माझे डोळे खरोखरच उघडले आणि स्वामींनी माझ्या डोळ्यात खरंच मला वाचवल्यासारखं केलं. श्री स्वामी समर्थ महाराजाचे कधीच उपकार मी हे करणार नाही. हो ना स्वामींची लीलाच आपल्या तशी आहे ना दादा. खूप सुंदर अनुभव आहेत दादा. स्वामींची साथ अशीच प्रत्येक स्वामी भक्ताच्या पाठीशी राहावी दादा खरोखरच. हो, स्वामींची साथ प्रत्येक भक्ताच्या पाठीशी राहावी ही नम्र विनंती. आणि थोडासा एक छोटासा बारीक अनुभव एक लगेच सांगून तो आणि माझे स्टॉप करतो तुझं. चालेल सांगा. आणि मी 10 दिवसापूर्वी एक माझ्या चिंचाचं झाड आहे शेतामध्ये, तिथं असं रोडचं काम चालू होतं आणि तिथं भरावा टाकला होता. स्वामीला म्हणलं पाऊस जर आला तर तुमची जमीन सगळी वाहून जाईल. 5 तारखेपर्यंत तुम्ही पाऊस येऊ देऊ नका. 5 तारखेपर्यंत. अरे वा. आणि त्या 4 तारखेला मी प्रत्येक लोकांना सांगतो मशीन येतान का देऊन. ते आज यायचं उद्या येतो, आज येतो उद्या येतो. मी एक जणाला फोन केला 8 दिवसापूर्वी. येणार तो म्हणला मी तुला 2-3 दिवसांनी सांगतो. ते मनानेच होऊन मला काल गुरुवारी मी केंद्रात चाललोय आणि मनानेच होऊन फोन आला मला. मशीन घेऊन आलोय. कुठे तुम्ही? मी म्हणलं मी ऑटो द्यायला आलेलो आहे. मशीन तिथेच थांबलो. मग आपण तेवढं काम करून घेऊ. स्वामीला मी हात जोडून विनंती केली, स्वामी राया तुम्ही हाय तर पाठीची. मी केंद्रात चाललो आता तुम्हाला केळी घेऊन जातो, दर्शन घेतो आणि ती माघारी आले की मशीन तिथं लावून मशीननी काम करून घेतो. तुमच्या जमीन जर पाणी गेलं तर सगळी जमीन वाहून जाईल. रात्री मी त्यांना आरती केल्याच्या नंतर स्वामीला म्हणलं काय पाऊस यायचा आहे का आता येऊ द्या. जेवढा यायचा आहे अति मुसळधार येऊ द्या, कोणता येऊ द्या पण येऊ द्या. मग आता पावसाचं वातावरण तयार व्हायला लागल्यात. रात्री थोडासा झाला शिपकारा. मग आता भरपूर पाऊस होईल त्याची काळजी नाही. स्वामी पाठीशी असल्यावर काळजी कसलीच काळजी नाही. होतात स्वामींना काळजी असते ना त्यांच्या भक्तांची. हो, मग स्वामीला म्हणलंय हरणाला, मोराला, गाईला, म्हशीला, शेळीला, सगळ्या प्राण्याला, पशु पक्ष्याला पाण्याची सोय पाहिजे आणि मुसळधार म्हणजे अति मुसळधार
हा पाणीच पाणी शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी व्हावं, ही 24 घंट्यामध्ये पाऊस आलाच पाहिजे म्हणून. अरे वा. आणि काल पाटोद्याला पाऊस झाला बरं का ताई. अरे वा, झाला पण. हा पाटोद्याला झाला, म्हणजे आमच्या गावापासून 3 किलोमीटर गावाकडे झाला नाही, आणि तिथून पलीकडे पाटोद्याला खूप पाऊस झाला. इतका पाऊस मी भिजून आलो त्या अक्षरशः बरं का. आणि मी बरोबर म्हणलं स्वामीला, स्वामींनी आपलं ते काम काम केलं. हा हा. काम केलं म्हणजे काम झालं आपलं, क्लिअर झालं, त्याच्यामुळं अडचण नाही. हा हा. अरे वा. स्वामींना काळजी असते ना आपल्या भक्तांची. हो चालेल चालेल दादा, खूप चालेल. सुंदर श्री अनुभव स्वामी आहेत. समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरू चालेल. स्वामी समर्थ महाराज की जय. मी तुमचे अनुभव शेअर करते दादा. हो, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, राहणार रोहतवाडी. बरं बरं. चालेल चालेल. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.